19. श्री गणेशाय नमः. पार्थ श्रवण तिने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन. पंथ सुलभ होत असे बोलणे असो हे आता वरून पुढे स्वामी चरित्र अध्याय श्रवण करता सर्वार्थ पावेचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे नरसिंह सरस्वती, ज्याची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासे बहुत महासाधू देखील कराव्या हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीते गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान तयाचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाची धरुणी पोटी आले. नरसिंह सरस्वती महिमा श्रीच्या इच्छा ऐकून सन्मुख वाहून तयाला अज्ञानचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथे समाधी लागली. त्याची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मसंबंधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झालीये काही वेळ. समाधीस्थ तरुणी तात्काळ नरसिंह सरस्वती धावले. आश्चर्य करीती सकळ जन असो झालीये काही वेळ. धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले. झडकरी सद्बुद्धीत झाले. अंतरी हर्षपोटी न समाये. उठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज ज्ञानी तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. स्वामी कृपा आज झाली असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेचे वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुच धर्मकृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवसी एकेकाळी अक्कलकोट पातळे घेतले. समर्थांचे दर्शन उभे राहिले. कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतीची समर्थ बोलले. त्या समयसी लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पळोनी तेच द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी. जिने मग सहजची सूरभोवनी अंती ज्यासी सुखाने. ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकल जनी मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीचे खुण येती तात्काळ जाणून पाहू लागले. अधोवधून शब्द एक न बोलूया असो तेव्हापासून सिद्धी दिंडली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नावे देव मामलेधर त्याचेही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वतः तेथे वाटले. त्याचे चित्तादर्शनाने पातळ सो कार्य चिंतवनी अंतरी खड्ग धेंतले. श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जावनी बैसला दूर श्रीने जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म भोग घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. मानसी लगबग स्वारी सत्वर आली. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शिवले म्हणून न धिंड खड्ग करी परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच आला परत. स्वस्थानास झेंडा उभारिला.
कार्य आपले योजिते शेवट्याने ऐसे समर्थ दर्शविले म्हणून खडग स्वस्थानापर्यंत आला. करी तो अभिमानी पुरुष येऊन तैसेचा आला. परत स्वस्थानात झेंडा उभारिला. बंडाचा त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ. शेवटी परिपत्य भोगले. कष्ट गेले. वरदची असो स्वामींची भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात. राजश्री सरदार मायेपाश तोडून दृढ झाले. स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करीती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले. मानसी यमदूत दिसली दृष्टीस. मृत्यूसमयी पातला येऊन अप्रितपरे श्रीचरण धरले. झटकन उभा राहिला. काळदुरी नवलपरी झाले. दानदन वोनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुन श्रीसम कृतज्ञासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याच न सरले. पैल तो ऋषभ दिस त्याचा आज अंत. असे अंत त्याशी न्यावेता त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तेव्हाची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती धन्य त्या घोर वर्णनास. बैलप्रती धिनली मुक्ती. मरण चुकले तात्याचे. ऐसा लिहिले असंख्य वर्णो जाता वाढले ग्रंथ. हे स्वामी चरित्रसारामृत. चरित्रसार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्रसारामृत. नाना प्रकृत कथा संमत सदा परिशोध प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोड हा. श्रीस्तु शुभम भवतु.